नमस्कार मंडळी, जावली कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अध्यात्म आणि ज्योतिष या भागामध्ये आज आपण पाहत आहोत की शिवामठ म्हणजे काय आणि त्याचं आध्यात्मिक महत्त्व काय, पौराणिक महत्त्व काय आहे, वैज्ञानिक महत्त्व काय आहे. मंडळी, श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातल्या दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवरती शिवामठ म्हणजेच एक मुठभर धान्य वाहण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. तर या शिवामठ म्हणजे काय आणि मग ते मुठभर धान्य का वाहतात, मग त्याची कारणमीमांसा, त्याचा पौराणिक कथा काय आहे त्यामागं, त्याचं आध्यात्मिक महत्त्व आणि वैज्ञानिक महत्त्व हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पाहूया शिवामठ म्हणजे काय. आता शिवामठचं पहिलं आपण पौराणिक महत्त्व काय ते आपण पाहू. पौराणिक कथेनुसार श्रावण महिना हा भगवान शिवशंकराला समर्पित मानला जातो आणि ज्या वेळेला समुद्र मंथनाच्या वेळेला जे निघालेलं हलाहल होतं म्हणजे विष होतं ते शंकराने प्राशन केलं आणि मग ते प्राशन केल्यानंतर शंकरांना जो काय त्रास झाला, त्यांचं शरीर निळं पडलं आणि ते विष पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये येण्यासाठी सर्व देव, ऋषी आणि मानवांनी सुद्धा पूजा अर्चा, प्रार्थना, जलाभिषेक, बिल्वपत्र दान करणं आणि धान्य वाहणं असे प्रयोग केले आणि भगवान शिवशंकरांना त्यातून ऊर्जा मिळाली आणि त्यांनी ते हलाहल पचवलं, विष पचवलं. शिवामठ म्हणजे काय तर आपण कष्टानं कमवलेल्या धनातून किंवा धान्यातून एक मूठ ईश्वराला समर्पित करणं अशी त्यामागची भावना आहे. तर धान्य हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि शिव हे कल्याणाचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळं हा विधी जो आहे तो समृद्धी आणि संरक्षणाच्या दृष्टीनं संदेश देणारा मानला जातो. शिवामठ म्हणजे काय आहे तर एका विशिष्ट धान्याची एक मूठ महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करणं. मग आता ते अनेक ठिकाणी भाग प्रांत रचनेनुसार या प्रथा वेगवेगळ्या आहेत किंवा ते वापरली जाणारी धान्य आहेत. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात साधारणतः पहिला सोमवार जो असतो ते पहिल्या सोमवारी तांदूळ वाहतात, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी गहू आणि जर पाचवा सोमवार पडलाच तर जवस असं वापरण्याची प्रथा आहे किंवा चौथ्या सोमवारी गहू किंवा जवस वापरतात. पण आता याचं आध्यात्मिक महत्त्व सुद्धा पाहूया. आता शिवामठ किंवा सवामठ धान्य अर्पण करणं हा विधी नाही आहे, तर तो एक संस्कार आहे. मग त्याचमध्ये आपण ही मूठ वाहत असताना अहंकाराचा त्याग करणं किंवा ही मूठ वाहत असताना, धान्य वाहत असताना भक्त मनोमन प्रार्थना करतो की हे महादेवा, माझ्यातील लोभ, क्रोध, मोह, मत्सर, नकारात्मकता दूर करा आणि यातून काही गोष्टी साध्य होत असतात. त्यातमध्ये कृतज्ञतेची भावना निर्माण होते, अन्नाचा आदर ही शिकवण मिळते आणि दान आणि समर्पणाची वृत्ती वाढत असते. आता श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराचं, महादेवाचं केलेलं जे ध्यान आहे तर त्यातमध्ये आपलं मन शांत होतं, मन प्रसन्न होतं, मनातली नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा आपल्याला अनुभूती येते आणि अशा पद्धतीनं आपल्या ह्या धर्मशास्त्रामध्ये किंवा धर्मग्रंथांमध्ये ह्या शिवामुठीचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता यामागं विज्ञानसुद्धा आहे. म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी जरी या पौराणिक कथांचा आधार घेतला असला तरीसुद्धा प्रत्येक पौराणिक कथेमागं किंवा अध्यात्मामागं निश्चितच एक विज्ञान आहे. आता यामागं विज्ञान काय आहे ते पाहूया. श्रावण महिना हा पावसाळ्याचा कालावधी असतो आणि या काळामध्ये धान्याची नवीन लागवड झालेली असते आणि श्रावण महिन्यात बऱ्यापैकी नवीन धान्य म्हणजे तो तयार होण्याच्या अवस्थेमध्ये असतो. आता या काळामध्ये बऱ्याचदा पशुपक्ष्यांना खाण्यासाठी काही नसतंय, तर अशा वेळेला हे वाहिलेलं धान्य काही प्रमाणामध्ये या पशुपक्ष्यांना हे मिळू शकतं. त्याचबरोबर
पूर्वीचा काळ जो अत्यंत गरिबीचा हलाखीचा होता, तर त्या काळात असंही आहे की आपल्या अंगी दानाची वृत्ती, देण्याची वृत्ती निर्माण व्हावी. आणि मग हे त्या काळातमध्ये, आता आजची ती परिस्थिती बदललेली, परंतु त्या काळातमध्ये त्या मंदिराच्या ठिकाणी असलेले मग गोरगरीब, साधू संत आणि बऱ्याचदा त्या ठिकाणी असणाऱ्या अन्नछत्रासाठी सुद्धा अशा प्रकारचं धान्य देण्याची प्रथा होती. श्रावणाच्या सोमवारी बरेच जण उपवास करतात. आता उपवासापेक्षा उपासना ही महत्त्वाची असते, कारण हल्लीचा उपवास म्हणजे ते खिचडीसारखं जड अन्न किंवा तेलकट पदार्थ खाऊन उपवास करणं. तर तसं न करता एकतर तुम्ही निराहार राहावं किंवा एकभुक्त राहावं किंवा हलका आहार घ्यावा, म्हणजे सात्विक आहार आणि ध्यान यामुळं आपल्या पचन संस्थेला विश्रांती मिळते, मानसिक ताण कमी होतो आणि शरीराची जीवनशैली अधिक संतुलित राहण्यास मदत होते. आता शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत काय आहे, ते कसं व्हावं हे सुद्धा आपण पाहूया. आता मंडळी, शिवामूठ आपण बऱ्याचदा बघतो की ज्या नवविवाहित असतात त्या आवर्जून शिवामूठ व्हायला जातात. पण मंडळी, आपली प्रथा तशी नाही आहे. शिवामूठ ही अगदी पुरुषांनी वाहिली किंवा अगदी आबालवृद्धांनी वाहिली तरी सुद्धा चालते. त्यामागं काही असं महिलांनीच वाहिली पाहिजे किंवा नवविवाहितांनी वाहिली पाहिजे अशी काही प्रथा नाही आहे किंवा असं काही शास्त्र नाही आहे. त्याच्या मागचा खरा उद्देश आहे तर दान, समर्पण. आता हे करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या ठिकाणी, पिंडीच्या ठिकाणी पहिली गोष्ट स्वच्छता असली पाहिजे. दुसरी गोष्ट की हे धान्य वाया जाऊ नये म्हणूनसाठी त्या पिंडीवरती किंवा पिंडीच्या भोवती एखादं स्वच्छ कापड अंथरणं, जेणेकरून हे धान्य वाया जाणार नाही याची काळजी घेणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि मग किंवा धान्याला आपण लक्ष्मी स्वरूप मानलेलं आहे. त्याच्यामुळं या धान्याची नासाडी होणार नाही आणि त्याचा कुणाला तरी उपयोग व्हावा अशा पद्धतीनं आपण योजना करणं आवश्यक आहे. तर शिवामूठ वाहताना आपण काय केलं पाहिजे, तर सकाळी आपलं स्नान संध्यादी कार्यक्रम उरकायचे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, शुभ्र वस्त्र परिधान केलं तर अत्यंत उत्तमच. आणि मग ज्या ठिकाणी महादेवाची पिंडी आहे त्या पिंडीला जर पुजाऱ्यांनी अभिषेक केला नसेल, पुजाऱ्यांनी पूजा केली नसेल, तर ती पिंडी स्वच्छ करणं, त्याला जलाभिषेक करणं, पंचामृत स्नान करणं, यथाविधी त्या महादेवाच्या पिंडीची पूजा करावी. आणि नंतर श्रद्धेनं एक मुठभर धान्य त्या महादेवाच्या पिंडीवरती आपण अर्पण करावं आणि त्याच वेळेला ओम नमः शिवायचा जप करावा. जर हा जप 108 वेळा केला तर ते अधिक उत्तम आणि अधिक पुण्य वाढवणार असं ठरतं. आता या बाबतीमध्ये पण आपल्याला एक काळजी घेतली पाहिजे की हे धान्य वाहताना ते तुटलेलं धान्य असू नये, खराब असू नये, ते चांगलं धान्य असावं. महादेवाच्या पिंडीला बेल वाहताना सुद्धा त्याचे देठ देवाकडे असावे, ते पालतं पान व्हावं, उतानं वाहू नये, म्हणजे ह्या मागची सुद्धा शास्त्र आपण पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण अर्पण केलेलं धान्य वाया जाणार नाही याची सुद्धा तितकीच दक्षता घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, श्रावणाच्या सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ केवळ धार्मिक परंपरा नसून ती अन्नाचा सन्मान करणारी आहे. समर्पण, दान, पर्यावरण आणि समाज कल्याण यांचा सुंदर संगम निर्माण करणारी आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.